पुणे शहरामधील नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका व्हावी यासाठी शहरामधील प्रमुख 32 रस्त्यांवरती चौक सुधारणा, पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधने, वाहतूक विलगीकरण टेक्निक्स या गोष्टींच्या माध्यमातून अभिनव योजना राबवण्यात येणार आहे। वाहतूक विभागाने गुगल सोबत करार करून वरील सुधारणा करत असून यासाठी एक ॲप तयार करण्यात येणार असून याद्वारे ट्रॅव्हलर्स टाइम कमी करणे तसेच रस्त्यांवरची वाहन क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। सर, एकूणच वाहतूक कोंडीच्या बाबतीतले नवा जो अभिनव उपक्रम आहे तो नेमका काय आहे, कशा पद्धतीने राबवणार, कधीपासून? पुणे पोलीस कमिशनरेटच्या हद्दीमध्ये साधारण 2200 किलोमीटरचे रस्ते आहेत आणि आमचे 1000 पोलीस आणि महानगरपालिकेची यंत्रणा या सगळ्या रस्त्यांवरती ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये असते। खरं तर पुण्याचे फक्त 32 रस्ते आपण पकडले, ज्याची लांबी साधारण 260 किलोमीटर आहे। एवढ्या रस्त्यावरती जर चांगल्या पद्धतीचं ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि चांगल्या पद्धतीचं महानगरपालिकेचं नियोजन झालं तर निश्चितच या रस्त्यावरचं ट्रॅफिकचा स्पीड वाढेल आणि हे मुख्य रस्ते आहेत ज्याला आपण आर्टियल रोड सुद्धा म्हणतो। तर आर्टियल रोड जर फास्ट केले गेले तर त्याच्यामुळं त्यांचा वेग वाढल्यामुळे ऑटोमॅटिक त्याची कॅपॅसिटी वाढते आणि या रस्त्यांची कॅपॅसिटी जर वाढली तर या रस्त्यावरून जास्ती वाहतूक जाईल आणि आसपासच्या गल्ल्या आणि इतर ठिकाणचे रस्ते कमी त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होईल। याच्यासाठीची ही योजना आहे। महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस, पुणे पोलीस हे याच्यावरती कार्यरत आहेत। या रस्त्याला आता सर्वप्रथम आम्ही प्राथमिकता जास्ती देणार आहे, त्याच्यावरती जास्ती कारवाई करणार आहे। नागरिकांना विनंती आहे की मुख्य रस्त्यावरती जर आपण वाहन आपलं लावलं, पार्क केलं, तिथं त्या ठिकाणी हॉकिंग केलं किंवा तुम्ही अतिक्रमण केलं तर निश्चित प्राधान्याने तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल। विशेषतः गुगल मॅपचा तुम्ही एक उपक्रम याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याची मदत तुम्हाला खूप मोठी होती की आपण गुगल मॅप कधीही उघडला तर आपल्याला दिसेल की आपल्याला लक्ष्मी रोड दिसत नाही, आपल्याला शिवाजी रोड आणि बाजीराव रोड दिसतो। याला कारणच हे आहे की हे रस्ते मुख्य रस्ते आहेत। लक्ष्मी रोड जरी पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता असला तर वाहतुकीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा रस्ता नाही आहे। त्यामुळे बाजीराव रोड आणि शिवाजी रोड याच्यावरती जर जास्ती वाहतुकीचं नियोजन केलं तर त्याचा निश्चित फायदा शहरासाठी होणार आहे। स्थानिक ट्रॅफिकच्या रस्त्यावरती त्याच्यानंतर पोलीस निश्चित कारवाई करतील, पण जेवढं मनुष्यबळ आमच्याकडे आधीच कमी आहे, हे कमी मनुष्यबळ या ठिकाणी जर वापरलं तर त्याचा निश्चित फायदा पुणेकरांना होईल। असं कधीपासून हा उपक्रम सुरू आहे? 1 ऑगस्टपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे। नागरिकांना विनंती आहे की हा रस्ता जेव्हाही जाम दिसेल आपल्याला, मुख्य रस्ते त्याची यादी आम्ही पब्लिश केलेली आहे, कृपया आम्हाला कळवा। आम्ही या ठिकाणी अतिशय प्राथमिकतेनं या रस्त्यावरती ट्रॅफिक मॅनेजमेंटला लक्ष देतोय।